नुकतीच 12वीची परीक्षा संपली होती. रुपारेलच्या कॅन्टीनमध्ये बसून आम्ही 3 मित्र महाबळेश्वरला जायचा प्लॅन बनवत होतो. त्या वयात खरं तर गोव्याला जावंसं वाटत होतं, पण गोवा पैशाच्या दृष्टीने आमच्यापासून खूप दूर होता आणि गोव्याला जायला घरच्यांची परवानगी मिळवणं कठीण होतं. कॅन्टीनमध्ये चहाचे पेले रिचवत बरीच डोकेफोड केल्यावर आमचा प्लॅन तयार झाला. गर्दी टाळण्यासाठी मुद्दामच आडवा दिवस पकडून बुधवारी निघायचं ठरलं. मी मित्राकडे पनवेलला क्रिकेटची टुर्नामेंट खेळायला जातोय अशी थाप मारली होती. रात्री 10:30च्या बॉम्बे सेंट्रल महाबळेश्वर गाडीने जायचं ठरलं. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. मी दादरला चढणार होतो व त्याच गाडीत माझे 2 मित्र वाशीला चढणार होते. TTMM हे आधीच ठरल्याप्रमाणे मी माझं तिकीट काढलं. सुदैवाने गाडीला तितकी गर्दी नव्हती. मी सामान सीटवर ठेवून माझ्या 2 मित्रांसाठी जागा अडवली. वाशी आलं. मी खिडकीतून वाकून वाकून बघत होतो. माझे 2ही मित्र दिसले नाहीत. गाडीतून उतरू पण शकत नव्हतो. गाडी सुटली. नुकताच मिसरूड फुटलेला मी, त्यात मराठी मीडियम. प्लॅनमध्ये वेनसडे होतं की थर्सडे होतं तेच आठवेना. अशा रीतीने ध्यानीमनी नसताना माझी महाबळेश्वरची सोलो ट्रिप सुरू झाली होती. मुलाचं यंदा 12वीचं वर्ष म्हणून आजीने पॉकेट मनी थोडा वाढवला होता. त्या गंगाजळीवर महाबळेश्वरात 1-2 दिवस नक्कीच निघणार होते. पहाटे 6च्या दरम्यान ST महाबळेश्वरला पोहोचली. सकाळचे सर्व सोपस्कार STच्या स्वच्छतागृहात आटपून कंट्रोलरकडे महाबळेश्वर दर्शन गाडीची चौकशी केली. पहिली गाडी सकाळी 11 वाजता होती. 5 तास करायचं काय म्हणून इतर पर्याय शोधायला लागलो. 8 वाजताची प्रतापगड दर्शन होती. 3 वाजता परत महाबळेश्वरला सोडणार होती. केलं रिझर्वेशन. दुपारपर्यंत प्रतापगड पाहायचा. दुपारी महाबळेश्वरात आल्यावर एखाद्या बऱ्यापैकी खानावळीत जेवायचं. रात्रीच्या रात्रानीने मुंबई गाठायची असं ठरवलं. बरोबर 8 वाजता निवडक प्रवाशांना घेऊन ST प्रतापगडला निघाली. 1.5 तासात आम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी होतो. बरोबर 2च्या टायमाला गाडी सुटल अशी हाळी देऊन चालक निघून गेला. आत्तापर्यंत इतिहासाच्या पुस्तकाच्या पानावरच पाहिलेला प्रतापगड डोळ्यासमोर उभा होता. भवानी मंदिर, अफजलखानाची मजार, तिथल्या तोफा, तटबंदी, विहीर वगैरे गोष्टी पाहण्यात वेळ कधी निघून गेला कळलंच नाही. बरोबर 2च्या टायमाला गाडी सुटल सांगून गेलेला चालक 4 वाजता उगवला. तोपर्यंत आभाळ भरून आलं होतं. थोड्याच वेळात वळिवाच्या पावसाला सुरुवात झाली. आमच्या गाडीतलं एक नवीनच लग्न झालेलं जोडपं गायब होतं. त्यांचा शोध घेऊन गाडी सुरू व्हायला 5-5:30 वाजले. पाऊस कोसळतच होता. पारगाव सोडल्यावर महाबळेश्वरचा घाट गाडी चढू लागली आणि थोडं पुढे जाऊन आचके देत बंद पडली. चालक व वाहकांनी प्रथमोपचार करून बघितले. शेवटी हार मानून आमची व्यवस्था महाबळेश्वरला जाणाऱ्या इतर STमध्ये करण्यात आली. आम्हाला महाबळेश्वर गाठायला 8 वाजले. पाऊस अजूनही कोसळतच होता. दुष्काळात 13वा महिना म्हणतात त्याप्रमाणे महाबळेश्वर शहराची लाईट गेली होती. गाडी डेपोमध्ये येताच इतर प्रवासी आपापल्या हॉटेलकडे निघून गेले. संपूर्ण डेपोमध्ये आता मी व कंट्रोलरच्या कॅबिनमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशात बसलेला एक कर्मचारी इतकेच उरलो. तोही आपला गाशा गुंडाळायच्या तयारीत होता. त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा कळालं, मुंबईला जाणारी रातराणी 1 दिवस आड असते, त्यामुळे आज गाडी नाही. मला ही महत्त्वपूर्ण माहिती देऊन त्याने मेणबत्ती विझवली व त्याच्याकडे असलेल्या टॉर्चच्या प्रकाशात घराकडे निघाला. गुडूप अंधार पसरला.
माझ्याकडे पैसे होते, पण एखाद्या हॉटेलमध्ये रूम घेऊन राहण्या इतके नव्हते. अचानक आठवलं, घरून निघताना आजी बोलली होती, कुठे अमावस्या पौर्णिमेला जातोय कोण जाणे. म्हणजे आज अमावस्या किंवा पौर्णिमा यापैकी काहीतरी होतं. एव्हाना पाऊस थांबला होता, पण आकाश ढगाळलेलं असल्यामुळे अमावस्या की पौर्णिमा हे कळत नव्हतं. मी बऱ्यापैकी टरकलो होतो. पोटात कावळे ओरडत होते. डेपोतून बाहेर पडून बाजारपेठेकडे चालू लागलो. बाजारपेठ बंद झाली होती. तसाच चालत पुढे गेलो. परत पावसाला सुरुवात झाली. मी घाईघाईत एका झोपडीवजा घराच्या वळचणीला गेलो. घर अगदीच मोडकळीला आलेलं होतं. माझी चाहूल लागताच घराचा दरवाजा कुरकुरत उघडला. एक चक्ख म्हातारी दारातून डोकवली. आजी, इथं कुठं जेवायला मिळेल का? आता कुठलं आलंय जेवण? घरातून बाहेर न येता आपल्या घोगऱ्या आवाजात म्हातारी हसून बोलली. मी घरात डोकावून पाहिलं तर घरात मिट्ट काळोख होता. म्हातारी त्या काळोखात सराईतपणे वावरत होती. आत ये. तितक्यात तिचं लक्ष माझ्या हातातल्या अंगठीकडे गेलं. देवाची आहे, आईनं दिलीय. बाहेरच थांब, ती म्हणाली. घरातूनच तिने माझ्याकडे एक घोगडं फेकलं आणि दार बंद केलं. मी घोगडं अंतरलं व त्यावर बसून राहिलो. थोड्या वेळाने पुन्हा दार उघडलं गेलं. तिने माझ्याकडे ताट सरकवलं. वरण भात, वांग्याची भाजी आणि तूप लावलेल्या 4 पोळ्या. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. मी आधाशासारखा जेवणावर तुटून पडलो. अप्रतिम चव होती. इतकं स्वादिष्ट जेवण मी पहिल्यांदाच जेवत होतो. जेवण झाल्यावर मी माझ्या ऐपतीप्रमाणे 20 रुपये ताटात वाटीखाली ठेवले व ताट उंबरठ्याच्या आत सरकवलं. आता मला झोप येऊ लागली होती. माझी सॅक उशाला घेऊन मी झोपी गेलो. झुंजूमंजू झाल्यावर जाग आली. रात्री मला वाटलं होतं त्यापेक्षाही घराची अवस्था खूपच वाईट होती. घर कसलं खंडहर होतं ते. मुख्य म्हणजे दाराला कुलूप होतं. रात्री मी झोपताना अंगाखाली घेतलेलं घोगडं पण गायब होतं. मी परत एसटी स्टँडला आलो. सर्व सोपस्कार उरकले. एसटीच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता केला व 10ची महाबळेश्वर ते मुंबई गाडी पकडून मुंबई गाठली. दुसऱ्या दिवशी सॅकमधलं सामान बाहेर काढलं व सॅक आईला धुवायला दिली. थोड्या वेळाने आईने बाहेर येऊन माझ्या हातात 20 रुपये ठेवले. 1000 वेळा सांगितलंय काहीही धुवायला टाकताना चेक करत जा. बरं झालं मी चेक केलं. बॅगेच्या आतल्या कप्प्यात सापडले. पैसे पाहून माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. तेच पैसे होते जे मी काल रात्री जेवताना ताटात वाटीखाली ठेवले होते. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडेही असेच काही थरारक अनुभव असतील तर ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.